बोला. बीजेपी को वोट, बीजेपी को, बीजेपी. बीजेपी तो बीजेपी करेल का काम आता आले? काम कोई भी नहीं करता, हाँ, काम नहीं करता. कोई भी नहीं करता. तो बीजेपी आएगी तो काम करेगी 100%. वह भी नहीं करेंगे काम, मैंने वोट बीजेपी को देना है. वोट बीजेपी को देना. वोट बीजेपी होगा सर. हो. बीजेपीचे जे माणसं होते माळी समाजाचे याच्यामध्ये डिवायडेड नाही झालं तर 100% बीजेपी निघाल वाशिममध्ये. बीजेपी नहीं करेल. वाशिममध्ये बीजेपी निघाल. की मला कोणाला साहेब म्हणायचं, कोणी मला साहेब म्हणणार नाही, दादा म्हणणार नाही, भाऊ म्हणणार नाही. मी एक तरुण युवा आहे. कोणी पण मला हक्कानं बोलू शकते, माझा हक्कानं कान पकडू शकते की बा आमची ही समस्या आहे, भाऊ तुम्ही दूर करा. वाशिममध्ये फक्त करप्शन आणि करप्शनच चालू आहे. त्याचे मुद्दे आमचे मेन राहणार आहे. आणि तिसरा मुद्दा आमचा हे आहे स्वच्छताचा. समजा स्वच्छतामध्ये वाशिम शहरामध्ये ले मागे आहे अदर सिटीमध्ये. तो माझा असं स्वतःचा मत आहे की वाशिम शहराचा चांगल्यात चांगला विकास करणाऱ्या लोकांना जनतांना इथली निवडून देण्यात यावा. जाती धर्म पक्ष हे बाजूला ठेवून जे लोक समाजासाठी काम करू शकतात त्यांना निवडून देण्यात यावा असं माझं संपूर्ण आव्हान आहे. जैसे कि इससे पहले शिवसेना ने सत्ता में आने से पहले मैनिफेस्टो में बोली थी कि हम 7 दिन पानी देंगे, लेकिन अभी भी 265 करोड़ रुपए पानी के लिए आने के बावजूद भी हफ्ते में 1 दिन या 10 दिन में 1 मरतबा पानी आता है. 9 वर्षामध्ये ज्या मागच्या नगरसेवक व सगळे यांनी कुठलंही काम ढोंग केलेलं आहे, ढोंगीचं केलेलं आहे. आणि कुठलंही काम चांगलं केलं नाही कुठेही. ना रस्त्याचं झालंय, ना कुठल्या स्कीम जे महिलांपर्यंत पोहोचायच्या त्याही पोहोचल्या नाहीये. विद्यार्थ्यांचं शिक्षणात त्यांना कधीही त्यांनी कुठलं हे केलं नाहीये. म्हणून त्याच्याबद्दल कसं आहे की आज एक युवा पिढी समोर येत आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलेलं आहे आणि त्या स्वराज्याला एक मूर्त स्वरूप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलेलं आहे. आणि त्या संविधानामधून जो या कितीतरी 108 वर्षानंतर हा जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे, तो मतदानाचा अधिकार आपल्या सद्विवेक बुद्धीला जागून सुज्ञ मतदार आणि सुज्ञ उमेदवार असं जर समीकरण असेल तर मला वाटते निश्चितपणे या शहराचा विकास होईल असं मला वाटते. विकास म्हणजे जे पहिले 7 वर्ष यांनी घाणंड काम केलेलं आहे त्याला आम्ही सुधरू. मुद्दे तर 100 आहेत, काढायला बसतो तर घंटाभर लागतील. पण ह्याच्यावर न बोलून मी एवढंच सर्व जनतेला सांगतो की आम्हाला विकासावर चुनून द्या. आम्ही गवाही देतो पूर्ण वाशिमकरांना की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बिलकुल 100% काम करू.